नागपूर शहरात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे। आतापर्यंत 57 नागरिकांना उष्माघात सदृश्य त्रास झाला असून शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक शेलोकर यांनी दिली। उष्माघाताने झालेल्या 13 संशयास्पद मृत्यूंची माहिती घेतली जात असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। पालिकेकडे अजून उष्माघात मृत्यूची नोंद नाही, मात्र 13 मृत्यूंची चौकशी सुरू आहे। बचावासाठी पालिकेनं कोल्ड वॉर्ड, बेघर निवारा केंद्र यांसारख्या उपाययोजना केलेल्या आहेत। उष्णतामान बाहेरचं वाढलं असल्यामुळे विविध हॉस्पिटलतर्फे आम्ही रिपोर्टिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टोटल जे 57 रुग्ण आहेत, त्याच्यामध्ये हीट क्रॅम्प्सचे 14 रुग्ण आहेत, नंतर हीट रॅशचे 21 रुग्ण आहेत, नंतर हीट एक्झॉशनचे 17 रुग्ण आहेत आणि हीट सिंकोपल असे 5 रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत। हीट स्ट्रोकचे अजूनही एकही रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठेही ॲडमिट नाही। एकूण 11 हॉस्पिटल्समध्ये आम्ही कोल्ड वॉर्ड तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तिथे पेशंट्स हे ॲडमिट होणार आहेत। अमरावतीत मागील 4 दिवसांपासून विक्रमी तापमानाची नोंद होते। काल अमरावती जिल्ह्याचा पारा 45.2 अंशांवर होता। मागील 4 ते 5 दिवसात पारा 44 ते 46 अंशांवर पोहोचला। यात तब्बल 2 अंशांना वाढ होऊन थेट काल 46.8 अंशांवर तापमान पोहोचलं। काल अमरावतीत पारा 45.2 अंशांच्या जवळपास पोहोचला, तर आज सुद्धा 45च्या वर पारा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे। अमरावतीचं तापमान मागील 4 ते 5 दिवसापासून 45-46च्या वरती गेलेलं होतं। आज मात्र दुपारच्या नंतर थोडी हवा सुटल्यामुळे थोडं जे तापमान आहे ते कमी झालेलं आहे। परंतु अमरावती शहराचा जर विचार केला तर मागील 4 दिवसापासून जे तापमानाने जे उच्चांकी गाठली होती, त्यामुळे अक्षरशः अमरावतीकर हैराण झाले होते। आणि हवामान खात्याने सुद्धा सांगितलं होतं की 2 ते 3 दिवस जे आहे ढगाळ वातावरण राहील। त्यामुळे कालसुद्धा सकाळी थोडं ढगाळ वातावरण होतं, परंतु जे तापमान आहे ते 45च्या वरती गेलं आणि आजसुद्धा तापमान 45च्या वरतीच राहणार आहे।